नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे तुकार ठाकरेंची टिवटिव आणि बरंच काही. मित्रहो, संघाचे भूतपूर्व सरकार्यवाह माननीय भैयाजी जोशी यांनी मुंबईत प्रत्येकानं सगळ्यांनीच मराठी बोललं पाहिजे असं काही नाही असं विधान केल्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा अभियोग चालू करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे आणि तो आजचा विषय आहे. या संदर्भात प्रथम मी 2-3 किस्से सांगतो आणि मग उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा आपण समाचार घेऊ. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद नेहरूंना भेटले आपण स्वतंत्र झाल्यावर लगेच आणि म्हणाले की आपण स्वतंत्र झालोय, नव्या चांगल्या प्रथा पाडूया. तुम्ही तुमच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी तुमच्याकडे जेव्हा परदेशी पाहुणे तुम्हाला भेटायला येतील तेव्हा त्यांच्याशी दुभाषाच्या वतीनं हिंदीतून बोला. त्यामुळे हिंदीला एक जागतिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. नेहरूंनी या त्यांच्या सूचनेचा अवमान केला. नेहरूंनी हिंदीची टिंगल केली आणि हिंदी आंतरराष्ट्रीय प्रांगणामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीनं अजून त्या योग्यतेस चढलेली नाही. हिंदीला ती प्रतिष्ठा अजून नाही आहे, त्यामुळे मी इंग्रजीतूनच बोलणार असं त्यांनी सांगितलं. हा हिंदीचा उघड अपमान होता. उद्धव ठाकरे याविषयी आजपर्यंत काही बोललेत असं मी ऐकलेलं नाही. आज नरेंद्र मोदी पंतप्रधान हे जगात कुठेही हिंदीतून दुभाषाच्या वतीनं व्यवस्थित संभाषण करतात आणि त्यामुळे भारताचं काही अडत नाही, झाली तर प्रगतीच होते. दुसरं उदाहरण म्हणजे राजीव गांधी यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या निवडणूक सभेत मुंबईमध्ये मस्तान तलावावर जी सभा घेतली त्यात महाराष्ट्राचा दडदडीत अपमान केला. मंत्रालयात मी जर अमराठी IAS अधिकारी पाठवले तर तुम्हाला आवडेल का? मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना तुम्ही बंड कराल, तुम्ही भारतातून फुटून निघण्याची मागणी कराल. हेच काश्मीरमध्ये झाले आणि म्हणून काश्मीरचे लोक आपल्या विरुद्ध आहेत. इतका सोपा प्रश्न आहे असं राजीव गांधी म्हणाले. त्यावेळेला व्यासपीठावर मुख्यमंत्री शरद पवार उपस्थित होते. मी 2 दिवसांनी मिड डेमध्ये मोठा लेख लिहिला आणि राजीव गांधींच्या लक्षात आणून दिलं की मंत्रालयामध्ये अमराठी अधिकारी संख्येनं अधिक आहेत, तरी पण महाराष्ट्रानं त्यांना स्वीकारले आनंदानं. बंड झालेलं नाही आणि कारभार व्यवस्थित चालू आहे. शरद पवारांनी या विषयावर काहीतरी बोलायला पाहिजे होतं. राजीव गांधींना समजावून सांगायला पाहिजे होतं. महाराष्ट्राचा दडदडीत अपमान. तिसरं उदाहरण म्हणजे मी एकदा बाळासाहेब ठाकरेंना सहज फोन केला तर समोरून फोन घेणारा माझ्याशी हिंदीत बोलला. मी म्हटलं मातोश्रीवर हिंदी कोण आहात आपण? तो म्हणाला आप जरा हिंदी में बात करिए, मैं यहाँ नया हूँ. मग मी त्याला सांगितलं तू नया आहेत, काही वेळ घे, पण तुला मराठीत तर बोलावंच लागेल. आणि मग मी बाळासाहेबांशी बोललो. 2 दिवसांनी मी बाळासाहेबांना प्रत्यक्ष भेटलो मातोश्रीवर. तेव्हा ते म्हणाले तू काय ते आमच्या माणसाला दम बिम दिलास की काय? मराठी बोललं पाहिजे. म्हटलं दम नाही दिला हो, मी त्याला फक्त समजावून सांगितलं. बाळासाहेब म्हणाले की अरे तो नेपाळी आहे, थापा. त्याला वेळ लागणारच ना. प्रत्येकाने मराठी लगेच आल्याबरोबर शिकलंच पाहिजे असं काही नाही. थोडा वेळ लागणारच. आपण या गोष्टी समजुतीनं घेतल्या पाहिजेत. म्हटलं मी समजुतीनंच घेतलंय. मी कधी आकांडतांडव बारीक बारीक विषयावर करत नाही. त्याला वेळ लागणार आहे मला माहिती आहे. हे 3 किस्से मी सांगितले. आता ज्या कारणामुळे उद्धव ठाकरे चिडले तो समारंभ काय पाहू. जामसाहेब मुकादम नावाचे एक संघाचे अगदी जुने कार्यकर्ते होते. किती जुने? मी त्यांना 1961 ते 1964 या 4 वर्षात महिन्यातून 2दा तरी भेटत असे. अतिशय उमदा माणूस,
अतिशय उदार माणूस आणि अतिशय तत्वनिष्ठ माणूस. त्यांच्या नावानं घाटकोपरला काहीतरी स्मारक वगैरे करावं या संदर्भात बैठक होती. आणि मग त्या सभेमध्ये सुरुवातीला काही लोक जामसाहेबांविषयी मराठीत बोलले, त्यानंतर काही लोक गुजरातीत बोलले. तेव्हा विनोदानं तिथे बसलेले लोक म्हणाले, आता भैयाजी जोशी कोणत्या भाषेत बोलणार याविषयी आम्हाला कुतूहल आहे. तेव्हा भैयाजींनी ते ऐकलं होतं सगळं. त्यामुळे ते म्हणाले, अहो मी कोणत्या भाषेत बोलणार हा का प्रश्न फक्त पडतो तुम्हाला. मुंबईची अशी एक ठराविक अशी भाषा काही नाही आहे. मुंबईमध्ये अनेक भाषा आनंदानं एकमेकाला धरून नांदतात. आता हा घाटकोपर आहे भाग, इथे गुजरातीचं प्राबल्य आहे, गिरगावात मराठीचं प्राबल्य आहे. त्यामुळे अगदी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येईलच किंवा आलंच पाहिजे किंवा त्यानं शिकलंच पाहिजे असं अगदी म्हणजे म्हणता येईल असं काही नाही. याच्यावरून वाद. उद्धव ठाकरे यांनी राजद्रोहाचा खटला आणि 2 आरोप केलेत की मराठी अमराठी वाद आणि मराठा अमराठा वाद संघाला पेटवायचा आहे मुंबईत महाराष्ट्रात. आणि बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ हा आहे, हिंदू मुस्लिम नाही, मराठी अमराठी असं. आणि कुठून तरी महापालिका निवडणुकीत भाजपला निवडून आणणं वगैरे असा छुपा अजेंडा यांचा असतो. आता या विधानाचा आपण समाचार थोडक्यात घेऊ. संघाचे टीकाकार सुद्धा किंवा अगदी मोठमोठे लोक सुद्धा संघाचं वैशिष्ट्य सांगताना असं सांगतात की संघाच्या शाखेवर कधी जात विचारली जात नाही. संघाच्या शाखेवर हा मराठी, हा गुजराती, हा राजस्थानी, हा उत्तर प्रदेशी असे विभेद कधीही लक्षात सुद्धा घेतले जात नाही. आपण सगळे एकच आहोत आणि ते म्हणजे हिंदू. ही भावना प्रस्तुत करण्यासाठी, लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी संघ गेली 100 वर्ष नांदतोय. उद्धव ठाकरेंनी एक असं उदाहरण दिलं पाहिजे, या 100 वर्षात मराठी अमराठी वाद संघानं पेटवला किंवा मराठा अमराठा वाद, जातीय वाद पेटवला. गांधी हत्येमध्ये ब्राह्मणांची घरं जाळली, पाळणी झाली, संघाला काही दंगल करता आली नसती का? आपल्याच लोकांचं रक्त का सांडायचं म्हणून संघाने ते सगळं सहन केलं. किंवा संघ उगाचच घर हातात काठी, ताकद आहे म्हणून दाखवा, खळखट्याक, हे संघाचं धोरण कधीही नव्हतं. आणि राजद्रोहाचा खटला कसा काय त्याच्यात कसा काय बसतो. पण आता भाषेचा जो प्रश्न आहे, बंबईया हिंदी म्हणून एक वेगळा प्रकार आहे की नाही, आणि तो अमिताभ बच्चननी लोकप्रिय केला आहे त्याच्या काही सिनेमातून. त्याचं मात्र आपण कौतुक करतो. आणि जर भैयाजी जोशी असं म्हणाले मुंबईमध्ये अनेक भाषा आहेत, तर मात्र आपण राजद्रोहाचा खटला त्याच्यावर लावतो. कसं असतं पहा, एखाद्या विधानाचे 2 अर्थ, तुमची दृष्टी जशी असेल तसं तुम्ही करता. वस्तुस्थिती निदर्शक एखादं विधान असू शकतं. त्याच्यावरून ती जी वस्तुस्थिती आहे तिचं समर्थन वक्ता करतोय असं तुमचा दृष्टिकोन ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही म्हणता. आता उद्धव ठाकरे हे फारशी समज नसलेले व्यक्तिमत्व आहे. किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेलेच नाही असं जर विधान केलं तर ती वस्तुस्थिती आहे. मी त्याचं समर्थन नाही करत आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जायलाच पाहिजे असं काही नाही, ते समर्थन नसतं. त्याप्रमाणे मुंबईमध्ये प्रत्येकाला मराठी येईलच असं नाही, तर ते समर्थन नाही करतायत. समर्थन त्यांनी काय केलं आहे आपल्या खुलाशामध्ये, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि इथे राहणाऱ्या माणसानं मराठी शिकलं पाहिजे. संघाचं हे अधिकृत धोरण आहे. हे मी कालच्या व्हिडिओत सांगितलं आहे. संघाचे लोक जिथे जिथे कामाला जातात तिथली भाषा शिकतात.
भास्करराव कळंबी यांची भाषा तुम्ही विचारली, दादरचा स्वयंसेवक केरळला पाठवला, केरळची भाषा मल्याळम. ज्यांना मद्रासमध्ये पाठवलं त्यांची मातृभाषा होते तामिळ. हेच संघाचं धोरण आहे. त्यामुळे संघ कशासाठी म्हणेल गुजराती लोक नाही बोलले मराठी तरी, असं संघ स्वप्नात सुद्धा म्हणणार नाही. संघाचे नेते नाही एखादी भाषा तुम्हाला आली तरी काही बिघडत नाही असं कधी म्हणणार नाही. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे उद्धव ठाकरे यांनी. उद्धव ठाकरे काय करतायत, संघाच्या माणसांवर राजद्रोहाचा आरोप हा केवळ इस्लामी आतंकवादी किंवा ज्यांना भारताचं हित साधायचं नाहीये, ज्यांना भारताची प्रगती नकोय असेच लोक, आणि संघ हा मी नेहमी सांगत आलो त्याप्रमाणे संघ आणि सैन्य या दोघांनी भारतातला आशावाद जिवंत ठेवलेला आहे. त्यामुळे ज्यांच्या पोटात दुखतंय असे लोक संघावर काहीही आरोप करू शकतात. असेच लोक संघावर राजद्रोहाचा आरोप जेव्हा भैयाजी जोशींवर उद्धव ठाकरे करतात तेव्हा ते राज्यशास्त्राचं, एकंदर कायदे बनवण्याचं असं अनेक प्रकारचं अज्ञान ते प्रगट करतात. आणि हा माणूस मुख्यमंत्री होता, ही जी घटना घडून गेलेली आहे ती महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे अशा निष्कर्षाला मराठी म्हणतो की याला समाजामध्ये कोण प्रतिष्ठित आहे, कोणाला कसा मान द्यायला पाहिजे हे सुद्धा कळत नाही. शरद पवारांना का नाही सांगत की राजीव गांधींनी महाराष्ट्राचा अपमान केला तेव्हा तुम्ही गप्प का बसलात? तर शरद पवारांवर पण एक अभियोग चालवा की यांनी महाराष्ट्राचा अपमान सहन केला. कुणावर काही आरोप उद्धव ठाकरे करत असतात. तर हे मला अनेक सूचना येतात, प्रतिक्रिया माझ्या व्हिडिओवर की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ या उद्धव ठाकरे वगैरे लोकांवर खर्च करू नका. मी अनेक वेळा सांगितले की उद्धव ठाकरे माझ्या व्हिडिओतून सुधारतील असा गैरसमज माझ्या मनात नाही. मी हे जे काही सांगतो ते त्याच्या मागून जाणाऱ्या शिवसैनिकांविषयी, कारण त्या शिवसैनिकांविषयी मला ममत्व आहे. तर त्यांना वस्तुस्थिती कळावी म्हणून संघावर स्वप्नात सुद्धा त्यांचे शत्रू सुद्धा जे आरोप करणार नाहीत ते आरोप करण्या इतके खाली उद्धव ठाकरे घसरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःचं किती अवमूल्यन करून घेतलंय. या माणसाच्या मागून जायचं का याचा शिवसैनिकांनी विचार करायला पाहिजे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.